तुम्ही जर लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन याच्या बऱ्याचशा टेक्निक करून पाहिल्या असतील आणि तुम्हाला पाहिजेत तसे अपेक्षित रिझल्ट जर मिळाले नसतील तर असं का होतं ते आज आपण समजावून घेऊया. यासाठी एक प्रसिद्ध झेन कथा आहे. त्या झेन कथेच्या माध्यमातून हे असं का घडतं, त्याची कारणं काय, ते फक्त आपल्याच बाबतीत घडतं की बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं, या सगळ्या गोष्टी आपण आज सविस्तरपणे जाणून घेऊया. जपानमध्ये एक प्रसिद्ध तलवारबाज होता आणि त्याची अशी ख्याती होती की त्याला आजपर्यंत कोणीही हरवलेलं नव्हतं, तो अपराजित होता. परंतु यामुळं त्या तलवारबाजाच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला होता की मी अपराजित आहे, मला कोणीही हरवू शकत नाही, सगळे योद्धे मला घाबरतात, अशी एक भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली होती. एके दिवशी तो तलवारबाज त्याच्या स्वतःच्या घरामध्ये आला. घरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर त्याने पाहिले एका टेबलावर एक उंदीर शांतपणे बसला होता. त्या उंदरानं तलवारबाजाकडे पाहिले, तलवारबाजाने उंदराकडे पाहिले आणि तलवारबाजाच्या मनामध्ये विचार आला की हा एवढा छोटा उंदीर तो माझ्याकडे टक लावून पाहतो, मला घाबरत नाही, मोठमोठे योद्धेसुद्धा मला चळाचळा कापतात आणि हा एवढा छोटा उंदीर तो मला घाबरत नाही म्हणजे काय. आणि मग व्हायचं तेच झालं. तलवारबाजाने म्यानातून आपली तलवार काढली, उंदराच्या दिशेने गेला आणि उंदरावर त्याने तलवारीचा वार केला. परंतु उंदीर चपळ होता, तो त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारून गेला. तलवारबाज त्याच्या मागे धावला, पुन्हा वार केला. असं बराच वेळ घडलं, परंतु उंदीर काही त्याला सापडला नाही. तलवारबाज दमला, थकला, हताश झाला. त्याने त्या दिवसापुरतं उंदराला मारायचं थांबवलं. काही वेळानं तो आपल्या मित्राकडे गेला आणि घडलेली सगळी हकीकत त्याने मित्राला सांगितली. यावर मित्र हसायला लागला आणि तलवारीने कुठे उंदीर मारत असतात का, उंदीर मारायचा साधा सोपा उपाय म्हणजे मांजर पाळणं. ती मांजर त्या उंदराला पकडेल, मारून टाकेल आणि तुझा प्रश्न मिटून जाईल, असं त्याच्या मित्राने त्याला सांगितलं. त्यानुसार त्याचा मित्र आणि तो दोघेही मांजर शोधण्यासाठी तिथून बाहेर पडले. परंतु या सगळ्या दरम्यान एका छोट्याशा उंदरानं तलवारबाजाला हरवलं, ही बातमी मांजरांच्या राज्यामध्ये सुद्धा पसरली होती आणि उंदराच्या बाबतीमध्ये मांजरांच्या मनामध्ये सुद्धा भीती निर्माण झाली होती. त्या तलवारबाजानं आणि त्याच्या मित्राने एक मांजर पकडलं. त्या मांजराला घेऊन ते घरी आले. मांजराला सोडून दिल्यानंतर काही वेळानं तो उंदीर मांजराच्या समोर थीटपणे येऊन थांबला. उंदराकडे बघून उंदराला पकडण्याऐवजी ते मांजर घाबरलं आणि तिथून पळून गेलं. असे बरेच दिवस घडल्यानंतर त्या मांजराला सोडून दुसरं मांजर आणलं गेलं, दुसऱ्यानंतर तिसरं मांजर आणलं परंतु एकाही मांजराने त्या उंदराला पकडलं नाही. आणि मांजरांच्या मनामध्ये केवळ त्याच नव्हे तर सगळ्याच उंदरांच्या बाबतीत एक भीती निर्माण झाली होती आणि त्या राज्यातील मांजरांनी उंदीर पकडणंच सोडून दिलं होतं. त्यामुळं मांजरांना का पाळायचा हा प्रश्न त्या राज्यातील माणसांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि मग माणसं घरातील मांजरांना बाहेर नेऊन सोडू लागली आणि मांजरांच्या पुढे एक प्रश्न निर्माण झाला, आता जगायचं कसं. यावर त्या मांजरांपैकी एक मांजर म्हणालं की या राज्यातील राजाच्या राजवाड्यामध्ये असलेली जी मांजर आहे त्या मांजराला पण जर भेटलो तर नक्कीच ती मांजर यावर काहीतरी उपाय शोधेल. आणि मग सगळी मांजरं मिळून राजवाड्यामध्ये त्या मांजरीला भेटायला गेली. त्या मांजरीला भेटल्यानंतर तिनं सगळं ऐकून घेतलं आणि ती म्हणाली, चला मला त्या योद्ध्याचं घर दाखवा. सगळी मांजरं त्या मांजरीला घेऊन योद्ध्याच्या घरी आली. सगळेजण बाहेर थांबले. ती मांजर आतमध्ये गेली. तिने उंदीर तोंडामध्ये पकडून ती बाहेर घेऊन आली आणि तो उंदीर तिनं खाऊनसुद्धा टाकला. हे सगळं पाहिल्यानंतर ती जी मांजरं आहेत ती कुतूहलाने त्या मांजरीला विचारू लागली, हे असं कसं काय घडलं, तू त्या उंदराला कसं काय पकडलं. ह्यावर ती मांजर हसून म्हणाली, यामध्ये विशेष काहीच नाही, उंदीर पकडणं हा आपला नैसर्गिक धर्म आहे, नैसर्गिक गुण आहे आणि तुम्ही
भीतीच्या पोटी तोच विसरला होता. त्यामुळे तुम्ही मांजर असूनसुद्धा उंदराला पकडू शकत नव्हता. या ठिकाणीची गोष्ट संपते, परंतु या गोष्टीतून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आपल्या मनामध्ये देखील त्या तलवारबाजाप्रमाणे अहंकार भरून राहतो आणि आपल्यामध्ये असलेल्या ज्ञानरूपी तलवारीचा आपण चुकीच्या ठिकाणी वापर करतो. ज्या उंदरांना आपण घाबरतो, ज्या उंदरांना आपण मारण्याचा प्रयत्न करतो, चुकीच्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर आपली बरीचशी एनर्जी आपण वाया घालवतो आणि तीच एनर्जी आपल्याला आयुष्यामध्ये जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी जर आपण वापरली, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही पाहिजे ते आपण मिळवू शकतो. आपल्या मनामध्ये असलेले राग, द्वेष, तिरस्कार, मत्सर हे म्हणजे त्या उंदराचं प्रतीक आहे आणि ते मारण्यासाठी आपण चुकीच्या पद्धतीनं प्रयत्न करतो. अहंकार रूपी गोष्टींमुळं हे उंदीर आपल्याला त्रास कमी देण्याऐवजी त्यांचा त्रास वाढतो आणि आपल्याला जर आयुष्यामध्ये काहीतरी मिळवायचं असेल, जे आपल्याला हवं ते मिळवायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनामध्ये असलेले हे जे नकारात्मक विचार आहेत, नकारात्मक गोष्टी आहेत, राग, द्वेष, तिरस्कार, मत्सर, असूया, हे काढून टाकल्याशिवाय आपण इच्छित गोष्टी मिळवू शकत नाही. कारण वैज्ञानिकदृष्ट्या हे आता सिद्ध झालेलं आहे की या ज्या भावना आहेत, राग, द्वेष, तिरस्कार, या निर्माण होत असताना आपल्यामध्ये रासायनिक हार्मोनचं सिक्रेशन होतं. ते हार्मोन्स स्त्रवतात आणि त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर दोन्हीवरही परिणाम होतो आणि त्यातूनच मग चिडचिडेपणा, काही गोष्टी मिळाली नाही तर ती मिळवण्यासाठी गरजेपेक्षा जास्त प्रयत्न करत राहणं, परंतु त्यात अपयश मिळत राहणं, हे एक चक्र निर्माण होतं. आणि यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या मनामधले हे नकारात्मक विचार, नकारात्मक इमोशन्स काढून टाकणं गरजेचं आहे. हे न काढता ज्याप्रमाणे गढूळ पाण्यामध्ये कितीही स्वच्छ पाणी ओतलं तरी ते पाणी गढूळच होणार आहे. आपल्याला जर स्वच्छ पाणी पाहिजे असेल तर सगळ्यात पहिल्यांदा ते भांडं रिकामं करून ते स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद, प्रेम, वेगवेगळ्या भौतिक गोष्टी हव्या असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मनामध्ये भरून राहिलेल्या या नकारात्मक गोष्टी काढून टाकणं ही मॅनिफेस्टेशनची पहिली पायरी आहे. त्या गोष्टी कशा काढून टाकायच्या, मॅनिफेस्टेशनसाठी आपण वापरत असलेल्या टेक्निक्समध्ये आपण काय चुका करतो हे पुढं आपण नक्कीच पाहूया. तोपर्यंत आनंदाने जगा, बिनधास्त जगा. तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी या चॅनलला नक्की भेट द्या. यापुढेही पायरी पायरीनं कोणकोणत्या गोष्टी केल्यानंतर आपण खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी कशा मिळवू शकतो त्या आपण निश्चितपणे पाहूया. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. सर्वांना सुख, समृद्धी, शांती, समाधान, चांगलं आरोग्य लाभो हीच मंगलकामना. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू.